झाडू वगैरे मारल्यानंतर देवपूजा पण केली. आणि पहिलं मशीन एक मशीन. तर ही स्लीव्जला लेस लावायची बघू शकताय. आज मला बोटनेक ब्लाऊज शिवायचं आहे. बोटनेक ब्लाऊज फोटो पण टाकीन मी. पण दुसरी गोष्ट मला परफेक्ट जमतोय का नाही तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा आणि बघू शकताय. तर पूर्ण मी व्हिडिओ सोडणार आहे. तर आपल्याला ह्याला नॉड पण लावायचं आहे. तर नॉड आता कसं घेऊ कुठलं घेऊ हे समजून झालंय. गोल्डन परफेक्ट मॅच होईल. गोल्डनच नॉड घेते. हे येलो कलरमध्ये आहे थोडंसं. हे परफेक्ट मॅच होतं. ओके. आता तर मी पिना वगैरे लावून स्टिच केलेलं. आता मी दोन्ही पार्ट जुळून घेणार आहे. हे बॅक भागचा एक पार्ट आहे. बोटनेक ब्लाऊजचा बॅक भागचा एक पार्ट. तर मैत्रिणींनो बघू शकता आपला ब्लाऊज तयार झालेला आहे. बोटनेक ब्लाऊज डिझाईन एक नंबर. हे असा गळा काढलेला आहे. ज्यावेळी ब्लाऊज घालचाल त्यावेळी अजून गळा पसरणार आहे. ओके. पाठीमागची बॅक भागची डिझाईन आहे. बॅक भागची आणि समोरची असे. तर कशी वाटते डिझाईन. प्रिन्स कट बरोबर लेवलमध्ये आलेला आहे. पकडण्यात थोडासा प्रॉब्लेम होतोय. आणि ही स्लीव्ह माझ्या साईजची लेडीज आहे. अशी डिझाईन असणार आहे. कसं आहे फुटका एक नंबर ना. तुम्हाला आवडलंच असेल मला गॅरंटी आहे. कारण मी खूप कष्टाने केले. बाळाला गुंच पण असं असतं माहिती आहे का. तशीच ही फुगा भाई आहे सेम. आणि याच्या प्लेटा बघू शकताय तुम्ही. इकडच्या साईडच्या प्लेटाचं तोंड इकडं आहे आणि इकडच्या साईडच्या प्लेटाचं तोंड इकडं आहे. दोन्ही साईडचं दोन्ही म्हणजे इकडं प्लेटाची तोंड पाहिजेत बरोबर मध्ये. बघू शकताय समान आलं पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही कटिंग करताय ना त्यावेळी काय करायचं मध्ये पण एक कट द्यायचा आणि जिथून प्लेटा सुरू करायच्या तिथे एक कट द्यायचा. इथं नॉर्मल कट दिसतोय बघू शकताय तुम्ही. इथं नॉर्मल कट दिलेला आहे मी. आणि जर आवाज जास्त येतोय साईडला फॅब्रिकेशनवाल्याला. तर कशी वाटते. आपल्या दोन्ही पण बाहेर रेडी आहेत. दोन्ही पण स्लीव्स रेडी आहेत. आणि आता आपण फिटिंग करणार आहे डायरेक्ट. आणि अर्जंट कस्टमर आहे कस्टमरला पटकन येऊन देणार आहे. ओके. तर आता मला पटापट जॉईंट देऊन घेऊ द्या. अर्जंट का शिवून देते. काही कस्टमरची मन राखलं की अजून कस्टमर येतं बरोबर आहे. तर त्या हिशोबाने म्हणते. तर आता इथं मला थोडंसं मी आतून कट देणार आहे फ्रंटच्या भागासाठी. नॉर्मल असं देणार आहे कारण ह्याला जास्त गरज नाही आहे कट द्यायची. कारण याचा फुगा पडलाच पाहिजे. जर कट दिला तर फुगा पडणार नाही. आणि तर ह्या साईडची मी स्लीव्ह जोडलेली आहे. फिटिंग करणार आहे. तर फिटिंग केल्यानंतर अजून परफेक्ट दिसेल. आणि हा ब्लाऊज माझ्या साईजचा त्यामुळे नो प्रॉब्लेम. मी घालून पण दाखवणार आहे. ओके. दुसरी स्लीव्ज आपण जोडून घेऊया. तर मैत्रिणींनो आपला ब्लाऊज झालेला आहे तयार. आणि कस्टमरला आवडलेला पण आहे. आपण फोटो वगैरे टाकलेले व्हॉट्सअपला. कस्टमर हे पण आहे जवळचंच तसं लांबचं पण म्हणा जवळचं पण दोन्ही पण असल्यासारखं. कारण फोटो टाकावं लागलं मग बघा ह्याच्यावरून विचार करा. तर बघू शकताय. नॉड वगैरे बांधून घेते जागेला म्हणजे छान दिसेल. दिसायला खूप छान दिसतोय. आई शपथ खरंच एक नंबर. थोडीशी नाजूक अशी लेस लावायची आहे.
बघू शकताय गळा. हे गळा असा आलेला आहे. थोडंसं नॉड फिट झाले, नॉड थोडं सेल करते. एक नंबर, एक नंबर आलेला आहे गळा आपला, एक नंबर. तर बघू शकताय कसा आलाय, डिझाईन कशी आली आहे, बोटनी गळ्याची डिझाईन कशी आहे सांगा. आणि फुगाबाई बघू शकताय तुम्ही. थोडीशी लेडीज तब्येत आहे लेडीजची, त्यामुळे थोडंसं मोठं घेतलेलं आहे फुगा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा आलेला आहे ब्लाऊज. आणि मी तुम्हाला घालून पण दाखवते. एक नंबर दिसेल, एक नंबर दिसतोय, एक नंबर म्हणजे एक नंबर. थोडीशी लेडीज माझ्यापेक्षा मोठी आहे, नॉर्मल, एवढी पण जास्त नाही. थोडंसं फिटिंग करायला कसं आहे बघितल्याशिवाय कळणार नाही. तर बघू शकताय बॅकनं पण एक नंबर दिसतोय. आणि ह्या चुन्या वगैरे दिसत आहेत तुम्हाला. ह्या बाईची फिटिंग माहिती नाही आणि मला लूज पडतोय, म्हणजे माझी तब्येत एवढी नाही आहे, नॉर्मल आहे, त्यामुळं मला लूज पडतोय, त्यामुळं असं दिसायला दिसतोय. चुन्या वगैरे पडतात. फिटिंग बरीच आहे बघू शकता. एवढं असं फिटिंग करावं लागतंय. एक मिनिट. तर हे एवढं असं इकडे फिटिंग करावं लागतंय, तेव्हा कुठं व्यवस्थित बसणार आहे. तर त्या लेडीजची तेवढी तब्येत आहे, त्यामुळं मला असाच बसणार, मला अशा चुन्या पडणार. मला फिटिंग केलं ना एक नंबर बसतोय, मला खात्री. अशी फिटिंग केली ना एक नंबर बसतोय. आणि गळा बघू शकताय, फ्रंट भागाचा गळा पण डीप खूप छान असा गळा आलेला आहे. एकच नंबर. फोटो पाठवले, फोटो पण त्यांना आवडलेले आहेत. आणि लेस बघू शकता, ही साडीची लेस, म्हणजे साडीला जशी लेस आहे तशीच बाईला लेस लावायची होती. आणि तीच लेस आहे जे ह्याला होती ब्लाऊज पिसाला, तीच लेस लावली मी. हे असा फुगा पडतोय बघू शकताय. हे असा दिसणार फुगा. कसा दिसतोय कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बोटनिक ब्लाऊज शिवायला मला जास्त आवडतात खरंच, म्हणजे दिसायला पण छान दिसतात मेन म्हणजे. आणि वरलॉक टाकायचं आहे आपल्याला, वरलॉक अजून काही टाकलेलं नाही आहे. आणि स्लीवचं तुम्हाला सांगते, ही जी फुगाबाई आहे, म्हणजे फुग्याची स्लीव्ज आहे, ह्या स्लीव्जसाठी ना जी वरती फुगा आहे, ह्या फुग्यासाठी आपण जे बाईला माप टाकतो ते माप टाकून वरती 3 इंच रुंदी आणि 3 इंच उंची घ्यायची. 3 इंच घ्यायची. जास्तीचा फुगा छान दिसत नाहीये. जेव्हा आपण घालून फुगा पाडेल तेव्हा असा आला पाहिजे फुगा. तुम्ही बघू शकताय, हे असं आलं पाहिजे. आणि त्याला 3 इंचाची उंची आणि 3 इंचाची रुंदी टाकायची, तेव्हा कुठं परफेक्ट बसतो. ओके. आणि मेन म्हणजे शोल्डर गळणार नाही. शोल्डरची पण तुम्हाला एक ट्रिक सांगते. जो शोल्डर आपण माप टाकतो रेग्युलरली, माप तर आपला 3 इंचाचा असतं, प्रत्येक लेडीजला 3 इंचाचा असतं, बरोबर आहे का नाही. जास्त लेडीज जर जाड असेल तिची रुंदी म्हणजे शोल्डरची रुंदी वाढवावी लागते. ती जर लेडीज जास्त जाड असेल तर तिच्या ब्लाऊजच्या शोल्डरची रुंदी वाढवावी लागते. कारण का, तर रुंद शरीर जाड असल्यामुळं रुंदीला कमी पडतो. तर कंटिन्यू प्रत्येक जेवढे मी म्हणजे 14, 13.5, 14, 15 ह्या ज्या उंचीच्या बायका आहेत त्यांना शक्यतो 3 इंचाचा शोल्डर घ्यायची, म्हणजे जी रुंदी आहे शोल्डरची 3 इंचाचीच घ्यायची. कारण बसायला एकदम परफेक्ट बसतो. आणि डीप वाटला पाहिजे. जास्त पण असं खचलं ड्रेस सारखं तर ते बरोबर दिसत नाही. त्याच्यासाठी 3 इंचाचीच रुंदी टाकायची कंपल्सरी. आणि फुगा बघू शकता, फुग्याला ह्या साईडला पण चुन्या पडलेल्या आहेत आणि ह्या साईडला पण चुन्या पडलेल्या आहेत. दिसायला एकदम छान दिसतोय फुगा. हे बघू शकताय, असा होणार फुगा आपला. ओके.